जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षितदले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. य कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 183. जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी. प्रभु दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे तयाचे नियोगे समाधान बाणे. श्रीराम. नवे तेची झाले नसे तेची आले कळो लागले सज्जनाचे निबोले. अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे मना संत आनंद शोधित जावे. श्रीराम. लपावे अति आदरे रामरूपी भयातीत निश्चित ये सस्वरूपी. कदा तो जनी पाहता ही दिसेना सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना. श्रीराम. सदा सर्वदा राम सन्निध आहे मना सज्जना सत्य शोधून पाहे. अखंडित भेटी रघुराज योगू मना सांडिरे मी पणाचा वियोगू. श्रीराम. भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे परी सर्व ही सस्वरूपी नसाहे. मना भासले सर्व काही पहावे परी संग सोडून सुखी रहावे. श्रीराम. देहे भान हे ज्ञानशस्त्रे खुडावे विदेहीपणे भक्तिमार्गेची जावे. विरक्ती बळे निंद सर्वे त्यजावे परी संग सोडून सुखे रहावे. श्रीराम. मही निर्मिली देव तो ओळखावा जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा. तया निर्गुणा लागी गुणी पहावे परी संग सोडून सुखे रहावे. श्रीराम. नवे कार्य करता नवे सृष्टी भरता परेहून परता न लिंपे विवर्ता. तया निर्विकल्पासी कल्पित जावे परी संग सोडून सुखे रहावे. श्रीराम. देहे बुद्धीचा निश्चय ओझा ढळेना तया ज्ञानकल्पांत काळी कळेना. परब्रह्म ते मीपणे आकळेना मनी शून्य अज्ञान हे मावळेना. श्रीराम. मनाना कळे ना ढळे रूप जाचे दुजे विनते ध्यान सर्वोत्तमाचे. तया खूणते हीन दृष्टांत पाहे तिथे संग निस्संग दोन्ही नसाहे. श्रीराम. नवे जाणता नेनता देवराणा नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा
श्रुतीने नती अंत त्याचा. श्रीराम वसे हृदयी देवतो कोण कैसा. पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. देहे टाकिता देव कोठे राहतो. परी मागुता ठाव कोठे पाहतो. श्रीराम वसे हृदयी देवतो जान ऐसा. नभाचे परिव्यापकू जान तैसा. सदा संचला एतना जात काही. तया विन कोठे रिता ठाव नाही. श्रीराम नभी वावरे जो अनुरेणु काही. जय जय रघुवीर समर्थ. दशक 13 समास 5 कहाणी निरूपण. श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ. कोणी एक दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन. काळक्रमणे लागुण कथा आरंभिली. श्रीराम श्रोता पुसे वक्तयासी कहाणी सांगाजी भरवीसी. वक्ता म्हणे श्रोतयासी सावध ऐके. श्रीराम एके स्त्री पुरुषे होती उभयतांमध्ये बहुप्रीती. एक रूपेची वर्तती भिन्न नाही. श्रीराम ऐसा काही एक काळ लोटला. तयास एक पुत्र झाला. कार्यकर्ता आणि भला सर्वविषी. श्रीराम पुढे त्यासही झाला कुमर. तो पित्याहून आतुर. काही तदर्ध चतुर व्यापकपणे. श्रीराम तेने व्याप उदंड केला. बहुत कन्या पुत्र व्याला. उदंड लोक संचिला नाना प्रकारे. श्रीराम त्याचा पुत्र ज्येष्ठ तो अज्ञान आणि रागीट. अथवा चुकता नीट संहार करी. श्रीराम पिता उगाच वैसला. लेके बहुत व्याप केला. सर्वज्ञ जाणता भला ज्येष्ठ पुत्र. श्रीराम नातू त्याचे अर्ध जाणे. पण तू तो काहीच नेणे. चुकता संहारणे महाक्रोधी. श्रीराम लेक सकळांचे पाळन करी. नातू मेळवी वरी चावरी. पण तू चुकल्या संहार करी अकस्मात. श्रीराम नेमस्तपणे वंश वाढला. विस्तार उदंडची झाला. ऐसा बहुत काळ गेला आनंदरूप. श्रीराम विस्तार वाढला गणवेना. वडिलास कोणीच मानिना. परस्परे किंतमना बहुत पडिला. श्रीराम उदंड घरकळ हो लागला. तेने कित्येक संहार झाला. विपट पडिले थोर थोराला. बेबंद झाले. श्रीराम नेनपणे भरी भरले. मग ते अवघेच संहारले. जैसे यादवनी माले उन्मत्तपणे. श्रीराम बापलेक नातू पण तू सकळांचा झाला निपातू. कन्या पुत्र हेतू मातू अणुमात्र नाही. श्रीराम ऐसी कहाणी जो विवरला तो जन्मापासून सुटला. श्रोता वक्ता धन्य झाला प्रचितीने. श्रीराम ऐसी कहाणी अपूर्व जेते. उदंड वेळ होत जाते. इतके बोलून गोसावी ते निवांत झाले. श्रीराम आमची कहाणी सर्व तुमचे अंतरी भरो. ऐसे बोलणे विवरो कोणीतरी. श्रीराम चुकत वाकता आठवले. इतके संकळीत बोलिले. न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. श्रीराम ऐसी कहाणी निरंतर विवेके ऐकती जे नर. दास म्हणे जगोद्धार तेची करीती. श्रीराम त्या जगोद्धाराचे लक्षण केले पाहिजे विवरण. सार निवडावे निरूपण यास बोलिजे. श्रीराम निरूपणी प्रत्यय विवरावे. नाना तत्व कोडे उकलावे. समजता भावे निस्संदेह. श्रीराम विवरण पाहता अष्टदेह. पुढे सहजची निस्संदेह. अखंड निरूपणे राहे समाधान. श्रीराम तत्वांचा गलबला जेथे निवांत कैचे असेल तेथे. या कारणे गुल्ली परते कोणी एके असावे. श्रीराम ऐसा सूक्ष्म संवाद केलाची करावा विशद. पुढील समासी लघुबोध सावध ऐका. श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कहाणी निरूपण नाम समास 5वा. श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ. लघुबोध जे बोलिजे ती पंचतत्वे त्यांची अभ्यासाया नावे. तदुपरी स्वानुभवे रूपे जाणावी. श्रीराम यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण ऐसे करावे विवरण प्रत्ययाचे. श्रीराम पंचभूतांचा विचार नावरूप सारासार. तोची बोलिला निर्धार सावध ऐका. श्रीराम पृथ्वी आप तेज वायू आकाश नावे बोलिली सावकाश. आता रूपाचा विश्वास श्रवणे धरावा. श्रीराम
पृथ्वी म्हणजे ते धरणी, आप म्हणजे ते पाणी, तेज म्हणजे अग्नितरणी, सतेजाधिक श्रीराम. वायू म्हणजे तो वारा, आकाश म्हणजे पैस सारा, आता शाश्वत ते विचारा आपले म्हणी श्रीराम. एक शीत चाच पावे म्हणजे वर्म पडे ठावे, तैसे थोड्या अनुभवे बहुत जाणावे श्रीराम. पृथ्वी रचते आणि खचते हे तो प्रत्ययास येते, नाना रचना होत जाते सृष्टीमध्ये श्रीराम. म्हणून रचते ते खचते, आपतेही आटोण जाते, तेजही प्रगटोण विजते, वारे हिरा हे श्रीराम. अवकाश नाम मात्र आहे, तेही विचारिता न राहे, एवं पंचभूतिक राहे हे तो घडे ना श्रीराम. ऐसा पाचा भूतांचा विस्तार, नासिवंत हा निर्धार, शाश्वत आत्मा निराकार सत्य जाणावा श्रीराम. तो आत्मा कोणास कळेना, ज्ञाने विना कळेना, म्हणून या संत जना विचारावे श्रीराम. विचारिता सज्जनासी ते म्हणती की अविनाशी, जन्म मृत्यू आत्मयासी बोलोच नये श्रीराम. निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार, निराकार आणि आकार विवेके ओळखावा श्रीराम. निराकार जाणावा नित्य, आकार जाणावा अनित्य, यास बोलीजे नित्यानित्य विचारणा श्रीराम. सारी भासे असार आणि असारी भासे सार, सारा सार विचार शोधून पहावा श्रीराम. पंचभूतिक ते माईक, परंतु भासे अनेक, आणि आत्मा एक व्यापूण असे श्रीराम. चहूभूतांमध्ये गगन, तैसे गगणी असे सघन, नेहटून पाहता भिन्न गगन आणि वस्तू श्रीराम. उपाधी योगेची आकाश, उपाधी नसता निराभास, निराभास ते अविनाश, तैसे गगन श्रीराम. आता असो हे विवंचना, परंतु जे पाहता नासेना, ते घेतेची अनुमाना, विवेके आणावे श्रीराम. परमात्मा तो निराकार, जाणीजे हा विचार सार, आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे श्रीराम. देहास अंत येता वायो जातो तत्वता, हे लटिके म्हणाल तरी आता श्वासोश्वास धरावा श्रीराम. श्वास कोंडता देह पडे, देह पडता म्हणती मडे, मड्यास कर्तृत्व न घडे कदा काळी श्रीराम. देहा वेगळा वायो न करी, वायो वेगळा देह न करी, विचार पाहता काहीच न करी, एका वेगळे एक श्रीराम. उगेच पाहता मनुष्य दिसे, विचार घेता काहीच नसे, अभेद भक्तीचे लक्षण ऐसे ओळखावे श्रीराम. करता आपण ऐसे म्हणावे, तरी आपले इच्छे सारिके व्हावे, इच्छे सारिके न होता मानावे, अवघेच व्हावं श्रीराम. म्हणून करता नव्हे की आपण तेथे भोगता कैसा कोण, हे विचाराचे लक्षण अविचारेण घडे श्रीराम. अविचार आणि विचार जैसा प्रकाश अंधकार, विकार आणि निर्विकार एक नव्हे की श्रीराम. जेथे नाही विवंचना, तेथे काहीच चालेना, खरे तेची अनुमाना कदा नये श्रीराम. प्रत्ययास बोलीजे न्याय, अप्रत्यय तो अन्याय, जात्यांधास परीक्षा काय, नाना रत्नांची श्रीराम. म्हणून झाला धन्य धन्य तो निर्गुणेसी अनन्य, आत्मनिवेदने मान्य परमपुरुष श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे लघुबोध नाम समास 6वा. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम समर्थ. निर्मळ निश्चळ निराभास, तयास दृष्टांत आकाश, आकाश म्हणजे अवकाश, पसरला पैस श्रीराम. दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेप झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृतीच उडाले, सहजचे अनुर्वाच झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी बाणावे, जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम.
20 दशक दोन्हीचे समास साधके पहावे सावकास विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम ग्रंथाचे करावे श्रवण स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम देहे तव पाचा भूतांचा करता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा आकाशावरुणी श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदाय उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दासबोधाची आरती वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला महानुभाव संत जणी अनुभव चाखिला अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दास बोधा नवविधा भक्ती पंते रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा चातुर्य निधी मोठा मायाचक्र उगवी हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दास बोधा 20 दशकींचा अनुभव जो पाहे नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माची होय अपार पुण्य गाठी तरी श्रवणला आहे कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दास बोधा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरिभक्तीचा घाव गाजे निशानी दुपेक्षी कदा रामदासाभिमानी मुखी राम त्या काम बाळू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना हरिभक्त तो शक्त कामा समारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी हनुमंता मुची कुडवल्ली राममंडपा वेला गेली श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे आमुचे कुळी हनुमंत हनुमंता मुचे मुख्य दैवत तया वीणा मुचा परमार्थ सिद्धिते नपवे सर्वथा सायाम्मासी हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ श्री गुरु श्रीराम समर्थ कायवणे दासासी दाता एक रघुनंदन वरकडलंडी देईल कोण तया सोडोण आम्ही जण कोणा प्रति मागावे म्हणोणी आम्ही रामदास श्रीरामचरणी अमुचा विश्वास कोसळोणी पडो हे आकाश आणि काची वासन पाहू स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री रघुनाथ दैवत मारुती उपासनाने मस्त वाढविला परमार्थ रामदासी स्वधामासी दाता महाराम राजा हनुमंत तो ठेविला याची काजा सदा सर्वदा रामदासासी पावे खळी गांजिता ध्यान सांडोणी धावे आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा ध्यान करू जाता मन हरपले सगुणी जाहले गुणातीत
जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण, करी चापवाण शोभतसे. राम माझे मणी राम माझे ध्यानी, शोभे सिंहासनी राम माझ्या. रामदास म्हणे विश्रांती मागणे, जीवीचे सांगणे हितगुज. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.